शेतकरी मित्रांनो, जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारी दोन महत्त्वाची पिकं तर त्यांचीच आज आपण माहिती पाहतोय। जय शिवराय, नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये। हो शेतकरी मित्रांनो, या जानेवारी महिन्यामध्ये अगदी कमी दिवसामध्ये 25, 30 आणि 35 दिवसामध्ये शेतकऱ्याला एकरी 50,000 रुपयापासून तर 1 ते 2 लाखही रुपये मिळणार आहेत। अशी महत्त्वाची शेतकऱ्याला मालामाल करणारी दोन महत्त्वाची पिकं सांगतोय। आता ही पिकं आहेत तरी कोणती, या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचे, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर शेतकरी मित्रांनो, जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पहिलं महत्त्वाचं पीक म्हणजे कोथिंबीर लागवड। हो शेतकरी मित्रांनो, कोथिंबीर पिकाची लागवड आपण करू शकतो, बेडवर करा किंवा पाटपाण्यावर करा। एकरी याचं बियाणं सांगायचं झालं 60 किलो ते 80 किलो याप्रमाणे लागणार आहे। कोथिंबीर पिकाचं उत्पादन ज्यावेळेस निघेल तर प्रति एकरासाठी 6,000 ते 8,000 गड्डा म्हणजे जुळा झालेला आपल्याला बघायला मिळतो। याचा बाजारभाव तुम्हाला सांगायचा झाला 1,500 रुपये ते 2,000 रुपये शेकडा आणि जास्तीत जास्त 4,000 रुपये देखील शेकड्याला बाजारभाव झालेला आपल्याला बघायला मिळतो। निश्चित स्वरूपात शेतकऱ्याचे 1 लाख 2 लाख रुपये आरामशीर होतात। आता या कोथिंबीर पिकाचं बियाणं सांगायचं झालं आंध्रा गोल्ड हे आपण घेऊ शकतो, किंवा तुमच्या भागामध्ये ज्या कृषी सेवा दुकानामध्ये जे बियाणं उपलब्ध असेल हे आपण घेऊ शकतो। कोथिंबीरीला तणनाशक फवारणी 5व्या दिवशी पाणी भरायचे, 6व्या दिवशी आपल्याला टार्गा सुपर गोल याची फवारणी करायची। त्याच्यानंतर कोथिंबीर पिकाला 24-24-0 किंवा 14-35-14 या खताचा पातळ हात द्यायचा। कोथिंबीर पिकाला फवारणी करते वेळी साप पावडर, M45, कॅब्रिओ टॉप यांसारखी जबरदस्त बुरशीनाशके घ्यायची, जेणेकरून कोथिंबीर पिकाला करपा येणार नाही, टीक पडणार नाही आणि कोथिंबीरची पानं पिवळी पडणार नाही। त्याचबरोबर यामध्ये टॉनिक घेते वेळी बायोटाइक्स, बायोझाम टॉनिक घ्या। कीटकनाशक घेते वेळी यामध्ये आपल्याला जे रोगार किंवा प्रोपेक्स सुपर घ्यायचे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोथिंबीर पिकाविषयी तुम्हाला अजूनही काही माहिती पाहिजे असल्यास एकदा चॅनलला नक्की व्हिजिट द्या, 100% तुमचा फायदा होणार। आणि निश्चित प्रकारे जर तुम्ही जानेवारी महिन्यामध्ये ह्या कोथिंबीर पिकाची लागवड करत असाल 100% शेतकरी आपला मालामाल होणारच। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं दुसरं महत्त्वाचं पीक 30-35 दिवसामध्ये आपलं वावर मोकळं होतं आणि हे पीक म्हणजे मेथी लागवड। हो शेतकरी मित्रांनो, मेथीचं बियाणं घेते वेळी लाल कोरचं मेथीचं बियाणं निवडा। मेथीचं एकरी बियाणं 40, 50, 60 या किलो याप्रमाणे लागतं, कारण आपण पेरणी करतो हाताच्या साहाय्याने देखील टाकतोय। आता मेथी पिकाचा बाजारभाव तुम्हाला सांगायचा झाला तर थोडासा कोथिंबीर पेक्षा कमी मिळतो आपल्याला, साधारणपणे 1,200 रुपयापासून तर 1,700 रुपयापर्यंत शेकड्याला बाजारभाव मिळतो। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जानेवारी महिन्यामध्ये अगदी कमी दिवसामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारी दोन महत्त्वाची पिके ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली, ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल नक्की सबस्क्राइब करायचे, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहतात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही। धन्यवाद। जय जवान, जय किसान।